आपल्या प्रतिष्ठेची यांच्यापेक्षा जास्त काळजी मला वाटायला लागली आहे। हे काय चाललंय की एखाद्याला अधिकाऱ्याला ट्रॅप झाला, लाच घेताना पकडलं तर आपण त्याला कार्यकारी पदावरती पाठवतो। हा कोण तुमचा जावई आहे का सरकारचा? अँटी करप्शन पकडलं, लाच घेताना पकडलं आणि त्याला क्रीम पोस्टवरती परत त्याला ठेवलेले अलिबागला। असं कसं होईल? काय चाललंय? मंत्री महोदय मदतीला धावून आल्याबद्दल अभिनंदन। पॉइंट ऑफ मंत्री महोदयाने अगोदरच हे उत्तर दिलं असतं। पॉइंट ऑफ बिझनेस आहे की सत्ताधारी पक्षाने अशा पद्धतीने सभापतींवरती दबाव आणून प्रतोद सहित सभागृहात उपस्थित असलेल्या मंत्र्यांना हवं तसं उत्तर घ्यायला लावणं हा सभागृहाचा अपमान आहे असं मला वाटतं। सभापती महोदय सत्तेमध्ये आहेत, जे सदस्य सत्तेत आहेत, विरोधकांनी वेलमध्ये येणं हे समजू शकतो, विरोधक वेलमध्ये आले हे समजू शकतो। सत्ताधारी पक्षाचे प्रतोद आपल्यावरती अविश्वास दाखवतात। प्रश्नावर बोला आता, बाकीचं नंतर। मी आता पॉइंट ऑफ बिझनेस वर आहे। प्रश्न क्रमांक 4, सभागृहाचं कामकाज कसं चालावं, सभागृहाचं कामकाज कसं चालावं याच्यासाठी सत्ताधारी पक्षाचे प्रतोद। तुमचा प्रश्न शिस्तभंगावर आहे, त्याच्यावर बोला। मी प्रश्नावर येतो, पण मला आपल्या अधिकाराची, आपल्या प्रतिष्ठेची यांच्यापेक्षा जास्त काळजी मला वाटायला लागली आहे। हे काय चाललंय? श्रीकांतजी बसा। काय चाललंय? सभापती महोदय, आपल्यासारख्या न्याय देणाऱ्या सभापतीवरती अशा प्रकारे येऊन आपला निषेध करणं हे काय बरोबर आहे असं मला वाटत नाहीये। प्रश्नावर या। आता प्रश्नावर येतो। याची काळजी आपण घ्या, आम्हाला नाही, आम्ही तर घेऊच काळजी। कोणी तुमच्यासाठी लढलं नाही तरी मी तुमच्यासाठी लढायला उभा आहे, एवढं लक्षात ठेवा। सभापती महोदय, नाही, प्रश्नाची वेळ अशी संपू शकत नाही, ती बरोबर 1 वाजता। सभापती महोदय, माझा साधा प्रश्न आहे। आपण त्या अधिकाऱ्याला अँटी करप्शन मध्ये पकडलंय, लाच घेताना पकडलंय। आपला साधा नियम आहे की एखाद्याला अधिकाऱ्याला ट्रॅप झाला, लाच घेताना पकडलं तर आपण त्याला कार्यकारी पदावरती पाठवतो। हा कोण तुमचा जावई आहे का सरकारचा की याला पकडलं, अँटी करप्शन पकडलं, लाच घेताना पकडलं आणि त्याला क्रीम पोस्टवरती परत त्याला ठेवलेले अलिबागला? असं कसं होईल? काय चाललंय? म्हणजे कोण आहे हा माणूस की ज्याचा एवढा तुमच्या खात्यावरती प्रभाव आहे की अँटी करप्शनने पकडल्याच्या नंतर पुन्हा त्याला कार्यकारी पदावरती ठेवलं? आपण त्याच्या बाबतीत काही कारवाई करणार का? कारण याचं तुमचे नियम अतिशय स्पष्ट आहे। आता नियम वाचायला लावू नका परत। नियमाप्रमाणे तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याला पकडल्यावरती त्याला अकार्यकारी पदावरती पाठवता, पहिला त्याला अकार्यकारी पदावरती अशा ठिकाणी पाठवा की जेणेकरून जिथे जाईल तिथे पैसे खायची सवय लागली ना, ते तर कमीत कमी थांबेल। तेवढाच मला विचारायचं आहे आपल्याला। सभापती महोदय, सन्माननीय अनिल परब साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी विचारला त्याची वस्तुस्थिती अशी आहे सभापती महोदय की जेव्हा लाचलुचपत विभागाने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली, त्यांना पकडलं गेलं, त्याच्यानंतर विभागाने त्यांना निलंबित केलं। निलंबित केल्यानंतर जी शासनाची समिती आहे, राज्य शासनाची पुनर्स्थापना आणि पदस्थापना देण्याच्यासाठी, तर ही समिती जेव्हा याला रिइस्टेट करायसाठी विषय जेव्हा आला सभापती महोदय, तर याला रिइस्टेट न करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। मग संबंधित व्यक्ती हा मॅटमध्ये गेला, मॅटमध्ये निर्णय झाला की याला तात्काळ या ठिकाणी पदस्थापना याची करावी। त्यावर सभापती महोदय, त्यावर सभापती महोदय या संबंधिताला आम्ही विधी व न्याय विभागाकडे गेलो की याला आम्हाला रुजू करून घ्यायचं नाही आहे, याला पदस्थापना द्यायची नाही। तर विधी न्याय विभागाने आम्हाला सांगितलं की याच्यावर तुम्हाला मॅटने दिलेल्या निर्णयाची कारवाई करावी लागेल। मग याला अकार्यकारी पदावर दिलं सभापती महोदय। 1.5 वर्ष हा संबंधित अधिकारी अकार्यकारी पदावर होता। परंतु सभापती महोदय, आपल्याला जलसंधारण विभागाची स्थापनेपासून सर्व स्थिती माहीत आहे। आपण सुद्धा जलसंधारण विभागाचं कामकाज हाताळलेलं आहे। जलसंधारण विभाग हा निर्माण झाला तर कृषी विभाग, जलसंपदा विभागाची पदं येणार होती, ही पदं आलीच नाही।
आणि अशा याच्यात आता कुठेतरी सभापती महोदय आमचा आकृती बंद झालेला आहे. अशा वेळेस राज्यभरात मोठ्या प्रमाणात पदं आमची रिक्त होती. जिल्हास्तरीय पदं 73 पैकी 30 पदं भरली होती, त्याच्यातली 43 पदं रिक्त होती. आणि जलसंपदा विभागाचे अनेक लोक आम्ही प्रतिनियुक्तीवर घेतले होते. सातत्यानं जलसंपदा विभागाकडून सभापती महोदय हे पदं आम्हाला परत द्या अशा पद्धतीचं पत्रव्यवहार होत होता. मग अशा वेळेस प्रधानमंत्री कृषी सिंचन कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यासाठी त्या काळामध्ये संबंधित अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली. परंतु आता आकृती बंद झालेला आहे सभापती महोदय, आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रमोशन आमच्या विभागाच्या मार्फत या ठिकाणी चालू होणार आहे. आणि अशामध्ये सभापती महोदय की एखादा अधिकारी नाही परब साहेब याच्यामध्ये तुम्ही सर्व विभागाची सभापती माहिती सांगून महोदय, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. या अगोदर सुद्धा अशाच प्रश्नाला आपण सामोरं गेलो आहोत. तुम्हाला जे विचारलं तेवढंच सांगा, बाकी माहिती सभापती सांगायची आवश्यकता महोदय नाही. या संदर्भात लाचलुचपत विभागाचा अहवाल आलेला आहे आणि त्यानंतर विभागीय चौकशीचा सुद्धा अहवाल आलेला आहे. तात्काळ त्या अहवालावर विभाग या ठिकाणी कारवाई करणार आहे. अध्यक्ष अभिजित वंजारी भाई बोला. आपण जेवढे प्रयत्न केलेत तरी येऊन तो आपल्या डोक्यावर बसला. सरकार इतकं हतबल आहे का? आणखीन एक गोष्ट, ही जेवढ्या यंत्रणा आपल्या लागलेल्या आहेत, मग अँटी करप्शन असेल बाकीचं, त्यांना काय आम्ही मेसेज देतोय म्हणजे त्यांनी काही कामं करायचीच नाही म्हणजे अशा पद्धतीचा अधिकारी. बरं, आता उत्तरामध्ये बोलताना तुम्ही काय सांगितलं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा एकटा अधिकारी आहे की जो इतका डोलारा शासनाचा सांभाळू शकतो? इतर अधिकारी नाही आहेत आपल्याकडे शासनामध्ये. आणि म्हणून याला अकार्यकारी ह्याच्यावर त्यांनी सांगितलं 1.5 वर्ष त्यांनी केलं. 1.5 वर्ष का? असा काय नियम आहे का? त्याला कायमस्वरूपी पाठवा तिकडे. प्रश्न विचारा. अशा पद्धतीने त्यांना मॅटने असं नाही सांगितलं की अलिबागला पाठवा, मॅटने असं नाही सांगितलं विशिष्ट जागेवर विचारा. म्हणून त्यांना अकार्यकारी पदावर तात्काळ आज आपण त्यांना तिकडे पाठवणार आहात का? आणि जास्त कालावधीपर्यंत आकृतीबंधचा उल्लेख केलात म्हणून तुम्हाला ती अडचण आता येणारच नाही. त्यामुळे त्याला त्या अकार्यकारी पदावर आजच्या आज तात्काळ पाठवणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, मी अतिशय स्पष्टपणे बोललो की एखादी नियुक्ती जर या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याची केली असेल आणि तो अधिकारी दोषमुक्त घोषित करणारी एखादी नियुक्ती राहत नाही. आता त्याचा अहवाल आलेला आहे सभापती महोदय. लाचलुचपत विभागाचाही अहवाल आलेला आहे, विभागीय चौकशीचाही अहवाल आलेला आहे. त्याच्यावर कारवाई प्रपोज आम्ही करणार आहोत. आणि सभापती महोदय, आता ज्या काही प्रमोशन झालेले आहे त्या प्रमोशनामध्ये या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी सूचना केल्याप्रमाणे ती कारवाई आम्ही या ठिकाणी करू. सभापती महोदय करू सांगितलं. खोडके.